हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मनापासून अगदी हृदयातून सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ. आजचा आपला व्हिडिओ असा असणार आहे की घरात लाल किंवा काळ्या मुंग्या निघणे त्या कोणता संकेत देतात, आपल्याला शुभ की अशुभ संकेत देत असतात, याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर ती माहिती माझ्या परिवाराने संपूर्ण बघावी, ऐकावी आणि लक्षात घ्यावे त्यातील नियम आणि ते जरूर फॉलो करावेत, हीच माझ्या परिवाराला, माझ्या यूट्यूब फॅमिलीला विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आणि माझ्या यूट्यूब परिवाराकडे आज तुमच्या ताईची एक अशी इच्छा आहे की आज माझा 12 मार्च रोजी मंगळवारला बड्डे आहे, माझा वाढदिवस आहे. तर मला माझ्या परिवाराने कमेंटमध्ये भरपूर शुभेच्छा द्याव्या आणि अशीच भरभराटी व आशीर्वाद तुम्ही मला द्यावा, हीच माझ्या परिवाराकडे अपेक्षा करते. आणि मला शुभेच्छा द्या आणि खरोखर एक मोठी होण्याची ताकद द्या आणि माझाही थोडा आत्मविश्वास तुम्ही वाढवावा, हीच आपल्या यूट्यूब फॅमिलीकडे अपेक्षा करते. आणि कायम मला आपण जोपर्यंत यूट्यूबमध्ये आहे तोपर्यंत माझ्या यूट्यूब परिवाराने मला भरभरून साथ द्यावी आणि लवकरच जसे आपण 1000चा टप्पा पार केला आहे स्वामी भक्तांनी, तसाच लवकरच 1 लाखाचाही टप्पा लवकरच पूर्ण हो, हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ ही आपला खूप छान आहे, कारण बऱ्याच घरात अचानकपणे मुंग्या निघत असतात आणि त्या आपल्याला कोणता ना कोणता संकेत देत असतात. अगदी माझ्याही आयुष्यामध्ये असे खूप काही संकेत मला मिळाले होते, परंतु आपण ज्यावेळी दुःखात असतो, टेन्शनमध्ये असतो, स्ट्रेसमध्ये असतो, तर आपल्याला काही कळत नाही. आपण ते कळतं पण आपल्याला कधी कधी उमजत नसतात त्या गोष्टी, म्हणजे समजत नसतात, त्यामुळे आपण दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला एखाद्या वेळेस समजून सुद्धा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. पण जेव्हा खरोखर आपल्यावरती वेळ येते आणि आपण त्यातून समोर गेल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की हो, हे असं झालं होतं, तसं झालं होतं, यामुळेच आपण हे केलं होतं, नंतर चूक आपल्या लक्षामध्ये येते. तर कायम आपण कोणत्या चुका करतो आणि कोणत्या नियमाचं पालन करत नाही किंवा कोणत्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं, हे खरोखर आजकाल या पिढीमध्ये खूप जपणं किंवा सांभाळणं आणि लक्ष देऊन काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान माहिती आहे, तर कृपया माझ्या परिवाराने व्हिडिओ संपूर्ण बघावा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करावं. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपले व्हिडिओ अजून खूप छान छान व्हिडिओ मी बरंच काही तुम्हाला शेअर करणार आहे. तुम्हाला पटेल ना पटेल ती तुमची इच्छा आहे, परंतु जे माझ्याकडे आहे तेच मी दुसऱ्यांना देण्याचं म्हणजे प्रयत्न करणार आहे. शेवटी तुमची इच्छा असते, तुम्हाला आवडलं तर घ्यायचं, नाही आवडलं तर टाकून द्यायचं. प्रत्येक वस्तू मी असं म्हणणार नाही की तुम्ही घ्याच म्हणून, पण जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही अगदी घेऊ शकता. आता प्रत्येकाचे विचार हे सारखे नसतात, त्यामुळे ज्यांना जे पटेल ते घ्या, ज्यांना जे नाही पटलं ते सोडून द्या, काही हरकत नाही. आणि घरात लाल किंवा काळ्या मुंग्या निघणे शुभ आणि अशुभ संकेत. आता आपल्या घरामध्ये अचानकपणे मुंग्या निघतात आणि आपण कितीही प्रयत्न केले तर त्या मुंग्या जातच नाहीत. तर शास्त्रानुसार घरात मुंग्या निघणे भविष्यात होणाऱ्या अशुभ आणि शुभ घटनांचे संकेत असते. त्यामुळे जेव्हा आपल्या घरात मुंग्या निघतात तेव्हा आपल्याला निष्काळजीपणा अजिबातच करायचा नाही. आपल्या घरातील कोणत्याही कोपऱ्यातून मुंग्या निघायला सुरुवात होते आणि अचानकपणे आपल्या घरामध्ये लाल रंगाच्या मुंग्या निघत असतात आणि भविष्यात होणाऱ्या सर्व घटनांचे संकेत आपल्याला त्या मुंग्या देत असतात. तर आपण जाणून घेऊया कोणत्या मुंग्या शुभ आणि अशुभ आहे ते बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये.
लाल रंगाच्या मुंग्यांचे संकेत आपण पहिले बघणार आहोत. जर का आपल्या घरात कोणत्याही कोपऱ्यातून लाल रंगाच्या मुंग्या निघत असतील तर तिथे सावध व्हायचं आहे, कारण लाल रंगाच्या मुंग्या ह्या अशुभ मानल्या जातात. लाल रंगाच्या मुंग्या निघण्याचा अर्थ असा होतो की आपल्यासोबत काहीतरी वाईट घटना घडणार आहे, काहीतरी अनर्थ होणार आहे. शास्त्रानुसार लाल रंगाच्या मुंग्या आपल्या आर्थिक परेशानीशी जोडलेल्या असतात. लाल रंगाच्या मुंग्या दिसणे हे ह्या गोष्टीचे संकेत असते की येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला आर्थिक परेशानीला तोंड द्यावं लागणार आहे किंवा आपला खर्च एकदम वाढू पण शकतो. तसे तर लाल रंगाच्या मुंग्याच्या तोंडामध्ये जर अंडे असतील तर ते शुभ संकेत मानले जाते. जर का लाल रंगाच्या मुंग्याच्या तोंडात अंडे असले तर यावर आपण समजून घ्यायचं की त्या आपल्या जीवनामध्ये प्रचंड धन येणार आहे आणि आपली आर्थिक परेशानी सुद्धा दूर होणार आहे. हे आहेत लाल मुंग्या निघण्याचे संकेत. आता काळ्या रंगाच्या मुंग्या निघणे यावरील मी तुम्हाला शुभ आणि अशुभ काय संकेत आहे ते थोडक्यात सांगणार आहे. जर का आपल्या घरात काळ्या रंगाच्या मुंग्या येत असतील तर आपण खूप आनंदी व्हायचं आहे, कारण की काळ्या रंगाच्या मुंग्या निघणे खूपच जास्त शुभ मानल्या जातात. ह्या ज्या काळ्या रंगाच्या मुंग्या असतात त्या आपल्या जीवनामध्ये सुख आणि ऐश्वर्याचे संकेत आपल्याला देत असतात. जर काळ्या रंगाच्या मुंग्या आपल्या घराच्या उत्तर दिशेने निघत असतील तर समजून जायचं आहे की त्या आपल्याला शुभ समाचार किंवा शुभ वार्ता आपल्याला देणार आहे म्हणून, किंवा एखादी आनंदाची बातमी मिळणार आहे म्हणून. तसेच जर दक्षिण दिशेने या मुंग्या जर का निघत असतील तर तेही आपल्याला फायदेमंद राहील. याच प्रकारे पूर्व दिशेने मुंग्या येत असतील तर तो धन लाभाचा संकेत आहे, आणि जर का याच मुंग्या पश्चिम दिशेने येत असतील तर याचा अर्थ असा आहे की लवकर आपल्याला लांब कुठेतरी यात्रेसाठी किंवा देवदर्शनासाठी आपल्याला लांबचा प्रवास सुद्धा होणार आहे असा हा संकेत असतो. जर का आपल्या घरामध्ये तांदूळाच्या डब्यामधून काळ्या रंगाच्या मुंग्या निघत असतील तर तो सुद्धा शुभ संकेत आहे. तांदूळावर मुंग्या होणे म्हणजे जीवनातील अनेक परेशान्यातून नष्ट होण्याचा संकेत मानला जातो आणि धान्याची आपल्याला कधीच कमतरता पडत नाही. मुंग्याबद्दल ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही. आता खूप जण घरात मुंग्या निघाल्या की त्या मुंग्यांना मारतात. आपण पापाचे भागीदार होत असतो. त्यासाठी कधीही चुकून पण त्या बिचाऱ्या एवढ्याशा जीवाला मारू नका. त्या मुंग्यांना मारण्याने आपल्याला धनहानी सुद्धा होऊ शकते आणि आपलं जे भौतिक सुख असतं ते सुद्धा कमी होत जातं. आपल्या घरात काळ्या मुंग्या निघाल्या तर आपण त्यांना खायला टाकायचं असतं. मुंग्यांना साखर टाका, पीठ टाका किंवा साखर रवा मिक्स करून तुम्ही त्या मुंग्यांना खायला टाकू शकता. असे खाद्यपदार्थ टाकलेले देखील शुभ मानले जाते. असे केल्याने आपले सर्व पाप हे नाहीसे होऊन जाते आणि आपल्या घरात कायम शांतता राहते. याशिवाय असेही मानले जाते की आपण जर मुंग्यांना खाऊ घातले तर घरामध्ये कधीही खाण्याची कमतरता आपल्याला भासत नाही. तसेच मुंग्या उपाशी राहणे म्हणजे आपल्या घरात धान्याची कमी होत जाते. त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाच्या मुंग्यांना खाण्यासाठी पदार्थ टाकावे. जर का जास्त प्रमाणात मुंग्या निघाल्या तर त्यांना मारण्यापेक्षा त्यांच्यावरती हळद टाकावी. अशाने मुंग्या निघायच्या बंद होतात. आपण खडू ओढतो तर खडू अजिबात ओढायचा नाही, हळद टाकायची आणि त्या मुंग्या आपोआप निघायच्या बंद होतात. आणि रोज सकाळी तुम्हाला जर जास्त पैशाविषयी अडचणी असतील किंवा कर्ज असेल तर काळ्या मुंग्यांना खरोखर साखर खाऊ घातली तर फरक पडतो. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती.
कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये कमेंट जरूर करा. आणि मला आज बघायचंच आहे की कोण कोण मला आशीर्वाद देणार आहे. कमेंटमध्ये किमान श्री स्वामी समर्थ तरी लिहित जावा. हीच माझ्या यूट्यूब परिवाराकडे विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.